आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारासाठी शिरूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवार आहे ही भावना मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय दरेकर नाना, रिपब्लिकन पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार, कराळे सर, आपल्या बार असोसिएशनचे औरंगाबादचे खंडपीठाचे वकील संघाचे अध्यक्ष एन.एल. जाधव साहेब, विष्णुपंत घोलप, अमोलराजे तरटे, राम खाडे, सुंदर बापू जेदे, दीपकराव खोले, कवडे साहेब आणि सर्वच, महेश पानसंबर, रिजवानभाई शेख, राजू शेठ जानकर, रमेशराव सानप, भास्करराव सानप, हरिमामा खेडकर, स्वपनराव मोरे, प्रमोदजी बागल आणि सर्वच उपस्थित मित्रपक्षाचे सर्वच नेते आणि मदन जाधव सर, सर्वच उपस्थित मान्यवर, सर्वांची मी माफी मागतो, वेळ भरपूर झालाय, सर्व नगरसेवक, शेळके मामा, खेंगरे बाप्पू आणि सगळेच. खरं तर ही निवडणूक ही खूप महत्वाची निवडणूक आहे. आपल्या तालुक्याचा अडचण अशी झाली मदन सर की निवडणूक आली की निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न्यायची नाही, तर निवडणूक आली की ओबीसी विरुद्ध मराठा, मत मागताना मराठा विरुद्ध ओबीसी, आणि 5 वर्ष जो निवडून येतो मग तो ओबीसी असला तरी ओबीसीच्या प्रश्नाकडे बघत नाही, मराठा असला तर त्यांनी मराठ्यांच्याकडे बघायचं नाही. पण जातीपातीचं राजकारण हे निवडणुकीच्या 1 महिना असं विष कालायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची. त्याच्यामुळं आपले असे हाल झालेत. सुंदर बाप्पू, आज आपल्याकडे झापेवाडीचे हे आमचे सहकारी बसलेत, त्या दिवशी त्यांनी आम्हाला टँकरचं पाणी दाखवलं. आज खरं सांगा बाप्पू, आपल्या अर्धा तालुक्याला टँकर चालू आहे की नाही 1 महिन्यापासून? कुठून पाणी आणावं लागतं? शिंदफानात आता उकंड्यात चाललेत लोक, उकंड्याच्या तलावाला पलीकडं. आणि पाणी ह्यांनी असं दाखवलं आम्हाला की जयंत पाटील साहेब, तुमच्याकडे जनावर जरी ते पाणी पिलं तर त्यांना देखील कावीळ होईल. आणि आज 4 दिवसापूर्वी मी होतो, बाबू होता, प्रेम होता, जमीर होता, आम्ही जयंत पाटील साहेबाच्या कदम मुकदम वाळवा तालुक्यात गेलो, तिथले फोटो आम्ही काढले. तिथं आज नदी वाहतीये, बाळासाहेब नागरे कॅनलला पाणी आहे. आज त्या लोकांना प्यायचं सोडा, आज त्यांना पाणी जास्त झालंय, पाणी कुठे सोडायचं ही पंचायत त्यांच्याकडे आहे. सगळीकडे ऊस आहे, सगळं क्षेत्र बागायती आहे. आम्ही त्यांना विचारलं आणि सगळ्याचे घर हे सगळे स्लॅबचे आपल्याकडे शिरूर शहरात जशी घरं आहेत तशी खेड्यापाड्यात घरं झालीत. सगळ्याच्या दारात ऊस आहे. ऊसाचा भाव 3150 रुपये सुंदर बाप्पू पहिला हप्ता मिळतोय. विष्णुपंत 3150 रुपये. आपल्याकडे एकच कारखाना होता कडा नावाचा, दरेकर नाना, त्या कडा कारखान्यात आता पोकलेंनी उचलून एवढं सामान शिल्लक राहिले, जीसीबीने उचलून एवढं भांगारात विकले. आपण जर ऊस लावला तर आपल्याला इकडे प्राजक्त दादा तनपुरे असतील, राजळे असतील, आपले प्रताप काका ढाकणे असतील, ह्यांच्या पाया पडावं लागतं की तुम्ही आमचा ऊस न्या, भाव काय द्यायचा तर ठरवा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरून आपलं लक्षच बाजूला कुठं जाऊ द्यायचं नाही. सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. निवडणूक आल्या की कुणी सांगत नाही आम्ही इरिगेशन साठी काय केलं. अहो, इथं जयंत पाटील साहेब बसलेत. आज वाळवा तालुका 1984 ला सगळ्यात मोठा दुष्काळी तालुका होता, कदम मुकदम. आज मी महाराष्ट्रातले 358 तालुके फिरले. महाराष्ट्रातला सगळ्यात सदन तालुका जर कोणता असेल तर वाळवा तालुका आहे. कारण त्यांनी तेवढ्या तळमळीनं आपल्या भागातल्या लोकांसाठी काम केलं. ते जलसंपदा मंत्री होते. जलसंपदा मंत्री असताना मदन सर शिंदफाना धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो. शेतकऱ्याच्या वडळीच्या जमिनीला पैसे द्यायचे, मावेजा द्यायचा, म्हणून पैसे नव्हते. मी साहेबाला विनंती केली. अगोदर 9 कोटी रुपये जयंत पाटील साहेबांनी खात्यावर टाकले. आपल्या सिंदफाना धरणाचे दोन्ही कॅनलचा पीडीएनचा प्रस्ताव आपण केला. एकूण मराठवाड्याला नियामक मंडळामध्ये 80 कोटी रुपयाची तरतूद झाली.
त्यातली 45 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी आपल्या शिरूर तालुक्याच्या पीडीएनसाठी केली. आपला अनेक दिवसापासूनचा सिंदपानाच्या नदीवरचा ब्रह्मनाथ येळमचा बॅरेजचा प्रश्न, निमगावच्या बॅरेजचा प्रश्न, या प्रश्नाला विशेष बाब म्हणून मान्यता आदरणीय जयंत पाटील साहेबांनी दिली. खरं मदन सर, हे सगळे प्रस्ताव आपले प्रशासकीय मान्यता झाले होते, टेंडर प्रक्रियेला लागले आणि आपलं सरकार गेलं. आतापर्यंत सगळ्या पुढाऱ्यांनी आपल्याला सिंदपाना धरण अडवू म्हणून सांगितलं, आम्ही तुम्हाला पाणी उपलब्ध करून देतो म्हणून सांगितलं, पण कुणीही पाणी आपल्याला का उपलब्ध करून देत नाही? तर त्यांना माहिती आहे की शिरूर तालुक्याची जनता ही 2 भागामध्ये विभागली. वारणीपासून बानूर पर्यंत गेलं की भारतीय जनता पार्टीवाले म्हणते ते आमचा एरिया, आणि मोरजावाडी पासून इकडं आनंदवाडी पर्यंत गेलं की राष्ट्रवादीवाल्यांनी म्हणायचं हा आपला एरिया. ह्या 2 एरियामध्ये जे भाग विभागला गेला त्यामुळे आपण मित्रांनो विकासापासून वंचित आहेत. आज आपल्याकडे साधा साखर कारखाना नाही, आज आपल्याकडे प्यायच्या पाण्याचे वांदे. हे सगळं जर संपवायचं असेल तर या निवडणुकीत मी कोणत्या जातीच्या उमेदवाराला मतदान देणार यापेक्षा तुम्ही मागच्या 10 वर्षात काय केलं हे जाब विचारून आपल्याला मतदान करायचं. किती दिवस आता या जातीपातीच्या भिंतीमध्ये आपण अडकायचंय? निवडणुका आल्या की जाणीवपूर्वक ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावला जातोय. काय सगळे प्रश्न शिरूर तालुक्याचे संपले? फक्त एकच प्रश्न शिल्लक राहिला, ओबीसी विरुद्ध मराठाचा. दुसरा काही प्रश्न आपल्याकडे शिल्लक राहिला नाही का? याचा विचार करण्याची गरज आहे. आज बजरंग बाप्पा सोनवणेसारखा एक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला पोरगा साधा जिल्हा परिषद सदस्य झाला तर 2 कारखाने काढतो. 2 कारखाने काढून मराठवाड्यात सगळ्यात जास्त भाव जर शेतकऱ्याला कोण देत असेल तर ते बजरंग बाप्पा सोनवणे देते. मग बजरंग बाप्पा सोनवणे हा शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मला, गरीबाचा लेकरू, म्हणून त्याला काय म्हणायला लागले? चंदन चोर. अरे राजा हो, 2019ला तुम्हीच घोषणा द्यायचे की बजरंग सोनवणे शेतकरी पुत्र आहे, म्हणत होते का नव्हते अविनाश? आता जे 2019ला बजरंग बाप्पा शेतकरी पुत्र होता तेच लोक म्हणायला लागले बजरंग बाप्पा हा चंदन चोर आहे. मग 2019 मध्ये तुमच्या डोळ्यात काय गेलं होतं? मुसळ गेलं होतं का कुसळ गेलं होतं? म्हणजे माणूस आपल्या सोबत त्यांनी भूमिका बदलली की त्याची बदनामी करायची. अरे एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या पोराला निवडणूक लढवायचा अधिकार नाही, एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पोराला खासदार व्हायचं स्वप्न बघायचा अधिकार नाही. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. का खासदार आमदार फक्त तुम्हीच व्हायचं याचा विचार करण्याची मित्रांनो वेळ आली. आज देशामध्ये दीपक भाईंनी सांगितलं, कराळे सरांनी सांगितलं की ही निवडणूक ही देशाची लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. आता सांगतात 400 पार आम्हाला जायचंय का? तर या देशाचं संविधान बदलायचंय. जयंत पाटील साहेब, माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला एका गोष्टीचा रास्त अभिमान आहे की माझा जन्म हा भारत देशात झाला. कारण जगातला एकमेव असा देश भारत आहे जिथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. इथं आमचा हिंदू धर्म भगवद्गीतेप्रमाणे चालतो, इथं आमचा मुस्लिम धर्म कुराणाप्रमाणे चालतो, इथं आमचा ख्रिश्चन धर्म बायबल प्रमाणे चालतो. पण माझा भारत देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो. त्या संविधानाला बदलायचंय. ज्या संविधानानं टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांना एका मतदानाचा अधिकार आणि त्या संविधानानं आमच्या भीमराव गायकवाडांच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीबाला एका मताचा अधिकार दिला, ते संविधान यांना बदलायचंय मित्रांनो. आज बघा, जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत का मदन सर? पंचायत समितीच्या निवडणूक आहेत का? आपली नगरपंचायत योगायोगाने होऊन गेली. बाकी बीडची नगरपालिका नाही, गेवराईची नगरपालिका नाही. मित्रांनो, परत जर हे 2024ला निवडून आले तर विसरून जा, विधानसभा आणि लोकसभेच्या देखील निवडणुका होणार नाहीत. हे मी राजकारण म्हणून सांगत नाही, हे सांगतायत आम्हाला संविधान बदलायचं. आता प्रचार काय करतायत? जोरजोरात सांगतायत की पंकजाताईला कॅबिनेट मंत्री करायचंय. मी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मित्राला म्हणलं, अरे पंकजाताईला ते कसं कॅबिनेट मंत्री करतील? नाही म्हणले, ताईलाच कॅबिनेट मंत्री करणार. अरे म्हणलं, राजा, ताईला कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर प्रीतम ताईला राज्यमंत्री तरी केलं असतं. नाही म्हणले, प्रीतम ताई ज्युनियर होत्या. अरे म्हणलं, राजा तू येडा का खुळा? प्रीतम ताई 2 टर्म खासदार म्हणून 3 टर्म निवडून आल्या. अरे भागवत कराड सारखा नगरसेवक पडलेला माणूस त्याला राज्यसभेवर खासदार करून केंद्रीय त्या ठिकाणी अर्थ राज्यमंत्री केलं. पण पंकजाताईच्या बहीण प्रीतम ताईला ह्यांनी मंत्री केलं नाही.
रमेश कराडला विधान परिषदेवर घेतलं, पण पंकजाताईला विधान परिषदेवर घेतलं नाही. ह्यांना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण फक्त बाकी महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेबाला मानणाऱ्या माणसाचं मतदान घ्यायला येतं, त्यांना बाकी त्यांची आठवण येत नाही. ही परिस्थिती आहे. उद्या देखील त्यांना काही संधी भेटणार नाही. पण आता निवडणूक आली की लोकांना भावनिक करायचं. अरे बजरंग बाप्पा सोनवणे जर निवडून गेलं तर 10 वर्ष तुमची केंद्र सत्ता होती. 10 वर्षात तुम्ही काय केलं? 10 वर्षात तुम्ही काही करू शकला नाही. 5 वर्ष बजरंग बाप्पा सोनवणेला द्या. शरद पवार साहेबांचे हात बळकट करायला, जयंत पाटील साहेबांचे हात बळकट करायला तुम्ही बजरंग बाप्पा सोनवणेला एकदा खासदार करून बघा. निश्चितपणाने सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. पण आज जातीपातीचं राजकारण खास करून केलं जातंय. निवडणुका आल्या की जातीपातीचं विष घालवण्याचं काम हे समोरच्या पार्टीकडून केलं जातं आणि त्याचं खापर मात्र आपल्यावर फोडलं जातंय. आज मूळ प्रश्नाकडून निवडणूक बाजूला घेऊन जायचं काम चाललंय. आज आपल्याला कितीतरी आश्वासनं दिले होते. खरं तर मोदी साहेबाचं 2024चं भाषण आपल्याला आठवतंय का कुणाला? काय म्हणले ते येवले मुकादम मोदी साहेब? 15 लाख मात्र पक्क लक्षात आहे. ते काय कोण अजून विसरायला तयार नाही. 15 लाख एवढं अजून वाट बघते साहेब. 15 लाख मोदी साहेबांनी द्यायचे, आले नाही. नंतर म्हणले जनधन खात्यात अकाउंट काढा. लोक म्हणले खरे मोदी साहेबाला 15 लाख द्यायचे पण आपलं बँकेलाच खातं नाही. सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. म्हणून बँकेत लाईनला लागून काट्या खाऊन खाते काढली. मी एकदाच मोदी साहेबांचं बाबूराव भाषण ऐकलं. परत मी बाबाची मन की बात तरी ऐकली नाही. पण 2014ला देशाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार काय बोलणार आहेत म्हणून त्यांची आपल्या बीडला सभा झाली. त्या सभेचा आवाज आपल्या राजीव गांधी गार्डन पर्यंत येत होता. तिथं आम्ही चहा प्यायला बसलो. मदन सर त्या चहाच्या टेबल जिथं बसलो त्याच्या शेजारी काही फ्रूटचे गाडे होते. त्यात एक बागवानचा केळीचा गाडा होता. तो बागवान किती हुशार होता हे मला आज कळतंय, कारण मला बागवानचाही आवाज ऐकायला यायचा आणि मोदी साहेबांचाही मला आवाज ऐकायला यायचा. मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं. भाई और बहनों, 2014 में अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो मैं विदेश में जाऊंगा, काला धन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में यूं ही मुफ्त में 15-15 लाख रुपए डाल दूंगा. इकडून बागवान माझा घ्या केळ. आपल्या तालुक्यातल्या बापू काही पठ्ठ्यांनी तर ही घोषणालाही सिरियसली घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पठ्ठ्या मला ऑफिसवर भेटला. मला म्हणला महबूब भाई माझा लय ओके कार्यक्रम झालाय. मी म्हणलं भाऊ काय झालं? म्हणला मला आयुष्यात काही करायची गरज राहिली नाही. मी म्हणलं काय लॉटरी बिटरी लागली का काय? म्हणला लॉटरी लागायची काय गरज आहे? आपल्या घरात 10 लोक आहेत. 15 लाख गुणिले 10 1.5 कोटी. 15 लाखाचं घर बांधतो 1.25 कोटी शिल्लक. 25 लाखाचं घर बांधतो 1.25 कोटी शिल्लक. जे नवरा बायको, मदन सर खरं सांगा, तुम्ही झेडपीला सदस्य होते, जिल्हा परिषदचे मेंबर होते, पंचायत समितीचे मेंबर होते, ग्रामपंचायतला होते, नगरसेवकला होते. त्या नवरा बायकोने आपलं पद वाचवायला हम दो हमारे दो कायद्याचा अवलंब केला. त्या नवरा बायकोच्या घरात भांडणं सुरू झाले. म्हणले या पदात काय संख्या वाढली असती तर 15 लाखांनी पैसे वाढले असते. अजून वाट बघितली. मी खोटं सांगत नाही. तुम्ही गुगलवर युट्यूबवर जाऊन सर्च करा. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या पाचोडच्या एका भक्ताच्या खात्यावर 15 लाख आले. पठ्ठ्या एवढा भक्त होता. वर्षभराची घटना आहे. दरेकर नाना त्यांनी मागता पुढचा काही विचार केला नाही. डायरेक्ट पत्र काढलं आणि मोदी साहेबाला पत्र लिहिलं की धन्यवाद मोदी साहेब, माझ्या खात्यावर 15 लाख टाकले. बँकेत गेला, बँकेतून पैसे काढले, घराचं बांधकाम सुरू केलं आणि अख्ख्या गावात सांगत सुटला एकटाच पठ्ठ्या इमानदार होतो म्हणून माझ्याच खात्यावर 15 लाख आले. 6 महिन्यांनी बँकेचं त्याला प्रेमपत्र आलं आणि बँकेने प्रेमपत्रात म्हणलं की तुमच्या खात्यावर जे 15 लाख आले
ते ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाचे पैसे आहेत, खाते नंबर चुकलाय. तुम्ही ते पैसे परत करा, नसता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि मग भक्ताचे डोळे उघडले आणि भक्तानं बँकेला पत्र लिहिलं की माझ्या खात्यावरच्या 15 लाख रुपयाचं मी घर बांधलंय, आता द्यायला माझ्याकडे पैसे नाही, तुम्ही होम लोन करा, मी हप्त्याने पैसे भरतो. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. आता विचार करा, मोदी साहेबाच्या भरोश्यावर भक्तानं घरच बांधलं, दुसरं काही उद्योग केला असता तर बापू काय झालं असतं. परत मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं. मित्रो, 75 रुपए लीटर का पेट्रोल 35 रुपए लीटर में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए. 54 रुपए लीटर का डीजल 30 रुपए लीटर में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए. 350 रुपए का रसोई गैस बहन जी 150 रुपए में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए. इकडून बागवान माझा घ्या केळ. मोदी साहब म्हणायचे, अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो हर साल मेरे युवा भाइयों के लिए 2 करोड़ रोजगार दूंगा. इकडून बागवान म्हणायचा घ्या केळ. आता मला खरं सांगा, देवाची शपथ घेऊन सांगा, 10 वर्षांनी तुम्हाला पण वाटतंय की नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिलेत काय? हे सगळ्यांचं म्हणणं आहे नाना. पण या सगळ्या गोष्टीतून तुमचं माझं लक्ष विचलित करायसाठी उद्या निवडणूक आली की एखादी हिंदू मुस्लिमची दंगल घडवायची, एखादा भारत पाकिस्तानचं युद्ध घडवायचं, एखादा मंदिर मस्जिदीचा मुद्दा आणायचा आणि मूळ प्रश्नावरून तुमचं माझं लक्ष विचलित करायचं. मित्रांनो, त्याची सुरुवात झाली. आता देशाचे प्रधानमंत्री सबका साथ सबका विकास म्हणणार आहे. आता 4 दिवसापूर्वी म्हणतात की मुस्लिम समाजांमध्ये जास्त मुलाला जन्माला घालतायत. अहो मोदी साहेब, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहेत, तुम्ही संविधानिक पदावर बसलात, तुम्ही असं एका समाजाला कसं बोलू शकता? तुम्ही एका समाजाने काय विकासासाठी तुम्ही केलंय तुम्ही हे सांगा. तुम्ही महागाईचं काय केलंय, बेरोजगारीचं काय केलंय, तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हिताचं काय केलंय ते सांगायच्या ऐवजी तुम्ही सांगताय की मुस्लिम समाज जास्त मुलाला जन्म घालतो. मोदी साहेब, तुम्ही 2 समाजामध्ये तेढ निर्माण करताय. अहो मोदी साहेब, 2002 पासून हम दो हमारे दोचा कायदा आला, त्यामुळे ज्याला सरकारी नोकरी करायची आहे, ज्याला निवडणुका लढवायच्या, त्या सगळ्याला 2 अपत्य आहेत. पण मोदी साहेब, तुमच्या वडिलाला 6 अपत्य आहेत, त्यातलं तुम्ही 3 नंबरचं अपत्य आहे. आम्ही काय म्हणायचं? पण जातीपातीचं राजकारण करतायत, त्यांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो. युवा बेरोजगार है, पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है. मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी मरतोय, जवान मरतोय, तुम्ही जातीपातीचं राजकारण करताय. अरे तुम्ही एवढे लोकप्रिय आहेत मोदी साहेब, तर तुम्ही ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आमच्या अजितदादाला घेऊन उपमुख्यमंत्री काय केलं? खरं अमोलराजे तरटे, मला तुमच्या पक्षातल्या जुन्या लोकांची लय किव येते. मला एक पठ्ठ्या मित्र भेटला आमच्या तालुक्यातला, तो मला म्हणला राष्ट्रवादीत काम करायचंय. अरे मी म्हणलं तुझे वडील भाजपमध्ये आहेत, कट्टर भाजपचे आहेत, तू राष्ट्रवादीत कसं काय यायचं म्हणतो? ते म्हणला मला वडिलांनी सल्ला दिलाय की एकतर राजकारणात येऊ नको आणि यायचं असलं तर पहिलं शरद पवार साहेबाच्या राष्ट्रवादीत जा, 4-5 वर्ष तिकडे अनुभव घे आणि मग भाजपमध्ये ये, डायरेक्ट आमदार खासदार होशील. आणि डायरेक्ट जर भाजपमध्ये आलास तर आयुष्यभर माधव भंडारी आणि केशव उपाध्याय सारखे सतरंजात उतरशील. काय झालं भाजपमध्ये? सगळे जुने, आमच्या अजितदादाचं एक वाक्य भाजपच्या तुमच्या जुन्या लोकांनी 2012चं धरणातलं वाक्य हे आम्हाला विसरूनच दिलं नाही त्यांनी 12 वर्ष. पण तेच मूत्र आता गोमूत्र शिंपडून समजून प्यायची पाळी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर आणली. सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. आता जे अजितदादाला नाव ठेवत होते त्यांना अजितदादाचं गुणगान करायची वेळ आली आणि अजितदादा पण एवढे पठ्ठे बहादर निघले. त्यांना दादाचं खरं म्हणायलाच नाही पाहिजे. दादा माणसाचा एकही गुण त्यांच्यात नाही. ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना सगळं दिलं, 3 वेळेला उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं,
त्या पवार साहेबाला ईडीच्या भीतीने तुम्ही सोडून गेला. ठीक आहे, सोडून गेला, मंत्री झाला, सुखाने राहावा. पण तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय. अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, वडिलाचं छत्र जर 100 वर्ष जरी असलं तरी आपल्याला वाटतं आपले वडील अजून 10 वर्ष असायला पाहिजेत. तुम्ही भाजपच्या विकृतीत केला आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय. अहो दादा, शराची नाही मनाची तरी तुम्हाला वाटायला पाहिजे. एक बाजार बुनगा उठतो आणि तो सांगतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार बुनगा उठून म्हणला घरी जाऊन याच्या बापाला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटून घेऊ नका. कारण आता बाप बदलणारी अवलाद झाली. स्वतःच्या बापाला ह्यांना बाप म्हणायची लाज वाटायला लागली. कतलिया कैसा बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं. आणि आज सत्तेत जाऊन बसणारी बाप बदलणाऱ्याची टोळी ही आता दम द्यायला लागली, ही आता धमक्या द्यायला लागली, हे खोटे केसेसच्या धमक्या द्यायला लागल्या. पण मित्रांनो, आता वातावरण बदललंय. एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी, जे दम देत आहेत ते, आम्ही कुणाच्या वाटाला जात नाही, पण आमच्या जर कुणी वाट केलं तर त्याचा नाद पूर्ण केल्याशिवाय आम्ही सोडत नाही. त्यामुळे आमच्या नादी लागायचा प्रयत्न करू नका. उद्या जर सरकार बदललं तर तुम्हाला पेलणार नाही, कारण तुम्हाला आमचा अनुभव सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या नादाला लागू नका. आम्ही कुणाच्या आडव्यात शिरत नाही, पण आमच्या आडव्यात शिरवायचा प्रयत्न करू नका. सध्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री खाजाबाई, त्यांना मालक मंत्री झाल्यासारखं वाटतंय. त्यांना असं वाटतं मी बीड जिल्ह्याचा मालकच झालो. शहर सरपंचाला दम दे, निधी देणार नाही, त्याला दम दे. बजरंग बाप्पाची लायकी काढ, याची लायकी काढ. अरे पालकमंत्री महोदय, तुम्हाला या सर्वसामान्य जनतेने मंत्रीपदावर आणि खुर्चीवर बसवलंय. 4 जूनच्या नंतर ज्यावेळेला तुमची खुर्ची जाईल तर तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाहीत. त्यामुळे जनतेला ग्रहित धरू नका. या लोकशाहीत मतदान आहे, मताचं दान मागा, ते दान प्रेमाने मागा, विनंतीने मागा, तुम्ही केलेल्या कामावर मागा. दमदाटी करून मताचं दान तुम्हाला घेता येत नसतं. मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्याला जयंत पाटील साहेबांचं ऐकायचंय. पण आता पैसे वाटतील, काही लोक आता पैशाचा वापर करतील. सुंदर बापू तुमच्याकडे काल आले होते, काही पैसे माल आला होता, आला तर घ्या, पण मतदान मात्र तुतारीला करा. ज्यांचा माल येतोय ते काही MREGS वर जाऊन कुठे कामाला जाऊन पैसा कमवलेला नाही, तुमच्याकडूनच गोळा करून टक्केवारी जी घेतली 10-20% तीच आता बाहेर निघती. आपलाच माल समजून घ्या, पण मतदान मात्र आपल्या बजरंग बाप्पा सोनवलेला करा. आपापाचा माल गापापा झाला पाहिजे. गेलते का MREGS वर कामाला मुकादम, काही टोळ्या केलते का ऊस तोडायला? हा, नुसतं म्हणतात. मी तर लहान असल्यापासून 5वीला असल्यापासून भाषण ऐकतोय मदन सर की आमचा कोयता शिरूर तालुक्यातला बंद झाला पाहिजे. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. बीड जिल्ह्यातला ऊसतोड कामगार बंद झाला पाहिजे, पण त्यासाठी कोणच काय करत नाही. एकदा निवडून आले की ते त्यांचे बगल बच्चे, आता तर काही आमदारांनी तर कहरच केलाय, सगळे कामातले गुत्तेदार पण घरातलेच, बाहेर काहीच द्यायचं नाही. आज राजाराम बापू कारखान्याचे बसा ते शरद पवार साहेबांनी दिलेत. ह्यांचं कामच आहे पैसे चोरायचे, ह्यांचा धंदाच आहे. आता पक्ष चोर देतो, तुमचे पैसे काय? पक्ष चोरायला लागले त्या महाराष्ट्रात. शरद पवार साहेबांचा पक्ष चोरला, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष चोरला. म्हणून देश कोणत्या दिशेने चाललाय हे बघा. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर ही निवडणूक शेवटची नाही, ही निवडणूक आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची, तर आपल्याला बजरंग बाप्पा सोडवण्याच्या कशाला मतदान करायचंय? आता गावागावात जयंत पाटील साहेब रंगल्यात गप्पा, खासदार होणार बजरंग बाप्पा. आपल्या तालुक्यातून मतदान देणार आहेत का आपण? एवढ्या कमी आवाजात जयंत पाटील साहेब तिकडे गेल्यावर कानं करतील आमची. पण साहेब, हे मत जे पडणार आहेत हे काही कोणत्या नेत्यामुळे पडणार नाहीत, हे जनतेने निवडणूक हातात घेतली. स्थानिक कुणाचं याच्यात काही श्रेय नसणार आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली. गाव पुढाऱ्याचं आता सध्या सगळी मलिदा गँग तिकडे आणि सर्वसामान्य जनता इकडे. त्यामुळं जोरात सांगा,
आपल्या शिरूर तालुक्यातून तुला मतदान देणार का? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. ज्याचा हात खाली आहे शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. विरोधी पार्टीचा खाबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय, त्याला कसं समजून सांगायचं ते बघा, नंतर ठरवा. छत्रपती शिवाजी महाराज की, देश का नेता कैसा हो, जयंत पाटील साहेब तुम आगे बढ़ो. महाविकास आघाडीचा